मराठा आरक्षणासंबंधीचा जी.आर रद्द करा अशी मागणी हाके यांच्याकडून करण्यात येते। जी.आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार असं हाके यांनी म्हटले आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून हा इशारा देण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाकेंसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरमध्ये आज सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार आहे। मराठा समाजाला जो काही आरक्षणाचा जो जी.आर काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी असणार आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके जे आहेत, हो काय सांगाल, आज मोर्चा निघतोय, जो जी.आर काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी जी आहे ती असणार आहे। 2 सप्टेंबरचा जी.आर हा ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी.आर आहे। हा याला काळा कायदा म्हटलं तरी वावगं ठरू नये। महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा सामाजिक न्याय हिरावून घेणारा हा जी.आर आहे। आरक्षणासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण किती राहिलं आहे, काय राहिलं आहे हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे। पण आमचं प्रतिनिधित्व ज्या लोकल बॉडीजमधून तयार होतं, उद्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जर आमचा माणूसच जाणार नसेल, पंचायत राजमध्ये आमची माणसंच तयार होणार नसतील, गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ओबीसीचा प्रतिनिधित्व इथून पुढच्या कालावधीमध्ये दिसणार नसेल, तर ओबीसींचं मला वाटतं हे आरक्षण संपलेलं आहे, हक्क अधिकार संपलेले आहेत। ओबीसीने रस्त्यावर उतरल्यापासून पर्याय नाही। पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन नेता कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता सकल ओबीसी बांधवांनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी, एसबीसी मधल्या बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे। म्हणून मी आजच्या या मोर्चात सामील होतोय आणि मला जिथं योग्य भूमिका घेणारी माणसं पुढे येत आहेत, रस्त्यावर उतरत आहेत, तिथं सहभागी होणं हे मी माझं कर्तव्य समजतो। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।